उद्या काय करायचं हे आदल्या दिवशी ठरलेलं असतं. आणि तसंच आज संडे होता म्हणून आज क्रीमी पास्ता करायचा असं ठरलं होतं. आणि मग व्हाईट सॉस पास्ता करायला मी घेतला, जो जीवनने आणि त्याच्या पप्पाने खूप आवडीने खाल्ला आणि खरंच खूप छान लागतो असा पास्ता. आणि मग दुपारच्या जेवणानंतर आम्ही जीवनला घेऊन थोडं बाहेर गेलो होतो, म्हणजे शिवाजी पार्कला गेलो होतो. तिथे छोटंसं गार्डन आहे, तिथे जीवनला थोडी सैर करायला आम्ही घेऊन गेलो आणि जीवनने पण तिथे छान असा एन्जॉय केला. आणि शिवाजी पार्क बघू शकता किती भारी वाटते. आणि हे आहे छोटंसं गार्डन, ते इथे लहान मुलांसाठी छान अशा ॲक्टिव्हिटीज आहेत आणि जीवनने खूप सारा एन्जॉय केला. कधीतरी त्यांच्यासाठी पण थोडा वेळ काढावा लागतो. एरवी तर ते घरीच असतात, तर म्हटलं थोडं त्यांना फिरून आणूया बाहेर. आणि संडे म्हटलं तर खरंच, आणि गार्डनमध्ये जास्त काही गर्दी नव्हती आणि खूप स्वच्छता पण होती आणि खरंच भारी वाटलं इथे. जीवन खूप सारा एन्जॉय करत होता. आज खास करून जीवनचा दिवस होता. जीवनने थोडी इथे मस्ती मजा केली. आणि त्यानंतर आम्ही मग दादरचा फेमस असा वडापाव खायला गेलो. मला इथला वडापावमधलं काही माहिती नव्हतं, पण आमच्या भावांना माहिती होतं, तर म्हटलं आपण आज वडापाव खाऊया. मस्त असं वडापाव खाल्ला. आणि त्यानंतर मग आमच्या भावांना खायचं होती तिथली भजी, बटाट्याची भजी खूप छान होती. एक प्लेट भजी मागवली आणि भजीचा आस्वाद घेता घेता मग चायची तलप आली. मग आम्ही दोघांनी पण मस्त असं चायचा एक दोन चुसके मारले आणि तिथून मग आम्ही पुढच्या वाटेसाठी निघालो. आणि तिथून कुठे जायचं हे काही ठरत नव्हतं. मग आम्ही घरी जाण्याचा विचार केला, पण वाटेतच मग डेक्कॅथलॉन दिसलं आणि मग तिथे अवनी मग त्यांची गाडी फिरवली. तिथे काय त्यांना घ्यायचं होतं, पण ते त्यांना पाहिजे होतं ती काय वस्तू तिथे सापडली नाही, पण यांची विंडो शॉपिंग चालू होती. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही परतीचा प्रवास केला आणि आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर बघा ब्राउनी आणि पेस्ट्री आणल्या होत्या. मग ते दोघांनी ते एन्जॉय केला. दोघांचं बघा काय चालू होतं, असं अशी एन्जॉय करत होते. आणि आजचा दिवस पण खरंच खूप छान गेला. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.